या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जन्म कुठेही होऊ दे, पण मृत्यू कोल्हापुरातच व्हावा अशी भावना व्यक्त करणारे कोल्हापूर शहर सध्या स्मशानभूमीतील शेणी टंचाईच्या समस्येला सामोरं जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगळवार पेठेतील रहिवासी राजेश विलासराव वायचळ यांनी आपल्या वडील कैलासवासी विलासराव लक्ष्मण वायचळ यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस तब्बल 21,111 शेणी दान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या मोफत अंत्यविधी योजनेसाठी शेणी कमी पडत असल्याच्या बातम्या अलीकडेच विविध माध्यमातून समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वायचळ कुटुंबियाने पुढाकार घेत मानवी संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे. मंगळवार पेठेतील रहिवासी असलेले राजेश वायचळ गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणात पंचगंगा स्मशानभूमीत शेणीदान करत आहेत. यंदाही त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे शेणी सुपूर्द करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंगल वायचळ, राजेश वायचळ, सविता वायचळ, श्रुती वायचळ, श्रेय वायचळ, शिवाजी यादव तसेच कुटुंबातील सदस्य आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. वायचळ कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.